नवीन वर्षाची सुरुवात होताच आज सोन्याच्या बाजारामध्ये मोठा धमाका झाला आहे। सोने चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे। मोदींनी घेतलेल्या 3 निर्णयामुळे संपूर्ण मार्केट हादरले। जेव्हा सोन्या चांदीच्या बाबतीत सरकारने 3 मोठे निर्णय घेतले तेव्हा गेल्या 10 वर्षातील सर्वात जास्त सोनं अक्षरशः तोंडावर आपटलं आहे। आज सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त झालं आहे की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी दुकानांमध्ये सोन्याच्या पाहायला मिळाली। नवीन वर्ष लागताच या ठिकाणी सोन्याविषयी सरकारने महत्त्वाचे 3 निर्णय या ठिकाणी जाहीर केले। पहिला निर्णय सकाळी या ठिकाणी 7 वाजता जाहीर केला। त्यावेळी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन भाव या ठिकाणी जाहीर झाले होते सकाळी। त्यानंतर दुपारी 2 वाजता परत एकदा मोदी साहेबांनी दुसरा निर्णय सोन्याविषयी जाहीर केला। त्यावेळी सोन्याचे नवीन भाव परत एकदा या ठिकाणी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट असं दुसऱ्या वेळी जाहीर झाले। आणि त्यानंतर रात्री 8 वाजता परत एकदा मोदी साहेबांनी आता तिसरा निर्णय घेऊन टाकलाय, ज्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा बदल आता सोन्याच्या दरामध्ये दिसून आला आहे। त्यामुळे सकाळी सोन्याचा दर 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट पहिला या ठिकाणी जाहीर झाला। त्यानंतर दुपारी 2 वाजता देखील दुसरा निर्णय जाहीर झाल्यानंतर परत एकदा सोनारांना सोन्याचा दर परत जाहीर करायला लागला। त्यानंतर मोदी साहेबांनी संध्याकाळी तिसरा निर्णय या ठिकाणी घेतला, जो निर्णय या ठिकाणी इतका महत्त्वाचा होता ज्यामुळे सोनारांना सोन्याच्या भावामध्ये प्रचंड मोठा बदल करावा लागला। आणि 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट या ठिकाणी रात्री सुद्धा तिसऱ्यांदा भाव या ठिकाणी जाहीर करून टाकला। इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय। त्यामुळे आता या ठिकाणी सगळ्या बातम्या देखील पसरू लागलेत। मग आता आजचा भाव किती रुपयांनी कमी झालाय, सकाळचा भाव या ठिकाणी काय होता, दुपारचा भाव काय बदलला आणि संध्याकाळी मोदी साहेबांनी तिसरा निर्णय घेतल्यामुळे सोन्याचा भाव किती रुपयांनी या ठिकाणी घसरला, काय या ठिकाणी स्थिर राहिला, नेमकं काय काय बदल झालाय, ज्यामुळे सराफांच्या दुकानात गर्दीच गर्दी बघायला मिळत्या। सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात आता भाव आला आहे का? सर्व लोक बऱ्याच दिवसापासून सोन्याची जी खाली येण्याची प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील, सोनं स्वस्त केव्हा होईल, आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल। पण अखेर नवीन वर्षाची सुरुवात झाल्या ती वेळ आता आली आहे का? सोन्याचे असे भाव काय बदललेत की जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे। तसंच चांदीचा देखील फुगा आता फुटलाय। सरकारच्या नव्या नियमानुसार आता सर्वसामान्य ग्राहकाला मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे। मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं, परंतु नवीन वर्ष लागताच या ठिकाणी आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। काही तज्ञ लोक मागच्या आठवड्यामध्ये सांगत होते की सोनं 1.5 लाख रुपयांच्या वरती पुढे जाणार, सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, सोनं गगनाला भिडणार असं अनेक जण सांगत होते। अनेक लोकांना लग्नासाठी दिवाळीला फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नाची सराई मोठी आहे, त्यामुळे आता सोनं खरेदी करायचं होतं। पण वाढत्या किमतीमुळे त्यांची इच्छा असूनही या ठिकाणी थांबावं लागत होतं। सगळेजण अखेर त्या क्षणाची वाट पाहत होती। अखेर या ठिकाणी नवीन वर्ष उघडताच या ठिकाणी सोनं या ठिकाणी आता घसरल्याचं पाहायला मिळतंय। मग सोन्याचा फुगा या ठिकाणी किती हजार रुपयांनी फुटलाय, पण आता ही वेळ तुमच्यावर आली आहे का? आता सध्याला तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट संध्याकाळी ताजं भाव या ठिकाणी कोणतं जाहीर झालेत? कारण स्वतः सरकारने मोठे 3 निर्णय घेतलेत, ज्यामुळे सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त घसरण झाली आहे की अक्षरशः सोन्याचे भाव तोंडावर आज नवीन वर्षानिमित्त पडलेत। गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जी भविष्यवाणी सांगितली जात होती ती भविष्यवाणी आता या ठिकाणी खरी ठरत्याचं पाहायला मिळालंय। ती भविष्यवाणी अखेर या ठिकाणी 100% आता खरी ठरलेली आहे। सलग या ठिकाणी 11 दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात एक मोठी घसरण या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नवीन वर्ष सोनं खरेदीदारांचं गोड झाल्याचं बघायला मिळतंय। बघा, तब्बल 15 दिवसातील सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी झाली आहे। जे लोक सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी खरंच आनंदाचा हा क्षण आहे। पण एक महत्त्वाची सूचना देखील देण्यात आल्या। सकाळी दर या ठिकाणी वेगळे होते, दुपारी दर वेगळे होते आणि संध्याकाळी तिसरा निर्णय मोदी साहेबांचा आल्यानंतर 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट
तिसऱ्यांदा या ठिकाणी सोन्याचे नवे दर जाहीर करायला लागले। इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी असं घडलंय। त्यामुळे लगेच सोनं खाली आलंय म्हणून धावत जाऊन सोने खरेदी करायचं आहे का तुम्हाला? खरंच ही सोनं खरेदीची करण्याची वेळ आल्या का? सोन्याचे भाव कधीपर्यंत या ठिकाणी खाली येणार आहेत? आपल्याला नेमकं कुठं सोनं खरेदी करायचं आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये खरेदी करायचं आहे? तुम्ही नाशिकमधून पाहत असाल, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच या ठिकाणी सोलापूर, पुणे, मुंबई, या ठिकाणी नांदेड, बीड, जालना अशा कोणत्याही जिल्ह्यामधून जर तुम्ही पाहत असाल तर नेमकं तुमच्या या ठिकाणी कुठं सोने खरेदी करायचं आहे? शुद्ध 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर आजचे काय आहेत आणि शुद्ध सोनं तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कुठे मिळतंय याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जी घसरण आता सुरू झाली आहे तिला कधी स्टॉप लागणार आहे? तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे? लग्नासाठी खरेदी करायचं असेल तर नेमकं कधी करायचं आहे? गुंतवणूक म्हणून त्या ठिकाणी करायचं असेल तर नेमकं कधी सोनं खरेदी करायचं आहे? थांबायचं की आता सध्याला खरेदी करायचं? व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका, शेवटपर्यंत बघा। आजच्या ताज्या भावासोबत तुम्हाला या ठिकाणी 2026 हे नवीन वर्ष सुरू झालंय। मग या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये नेमकं काय भाव असणार आहेत याची सुद्धा अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। परंतु आज इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा क्षण आला ज्यामुळे सोनारांना या ठिकाणी 3 वेळा सोन्याचा भाव जाहीर केला। काहींनी सकाळी पेपरला, टीव्हीवर सोन्याचे नवे भाव या ठिकाणी सकाळी ऐकले, पण त्यानंतर दुसरा निर्णय दुपारी 2ला झाला। त्यानंतर सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट परत एकदा सोन्याचे भाव जाहीर झाले। त्यानंतर इथपर्यंत झालं होतं, ठीक होतं, परंतु संध्याकाळी परत एकदा सोन्याविषयी मोदी सरकारने तिसरा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोनं अक्षरशः तोंडावर आपटलंय। या ठिकाणी पहिल्याच दिवशी मोठा या ठिकाणी बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। मग या ठिकाणी सोन्याविषयी तुम्हाला काय काय बदल झालाय? आजचा 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट संध्याकाळी या ठिकाणी मोदी साहेबांनी तिसरा निर्णय घेतल्यानंतर सोन्याविषयी काय काय बदल झालाय, काय या ठिकाणी आता सोन्याविषयी बदल झालाय, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्हाला आजचा संध्याकाळचा ताजा भाव 24 कॅरेटचा, 22 कॅरेटचा, 18 कॅरेटचा नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। पण पहिल्यांदा आपण चांदी किती रुपयांनी या ठिकाणी आज विकली गेल्या, संध्याकाळी चांदीचा रेट कशा पद्धतीने बदललाय ते देखील आता आपण जाणून घेऊया। बघा, शुद्ध चांदीचा दर जर आपण पाहायला गेला तर 1 ग्रॅम चांदी आज संध्याकाळी इतक्या रुपयांनी या ठिकाणी आता सुरू आहे। म्हणजे 1 किलोचा दर जर बघायला गेला तर सध्याला 2,43,000 रुपये 1 किलो चांदीचा दर या ठिकाणी बघायला मिळतोय। बघा, सकाळी 2 लाख या ठिकाणी 40 होता, त्यानंतर दुपारी 2,42,000, त्यानंतर संध्याकाळी 2,43,000 त्या ठिकाणी चांदीचा दर पाहायला गेला। पण आपण संध्याकाळचे जे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे जे ताजे दर आहेत ते देखील 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, 18 कॅरेटचे पहिल्यांदा पाहू आणि व्हिडिओच्या शेवटी 22 कॅरेट शुद्ध सोने ज्यापासून तुम्ही अंगावर घालता ते सोने किती रुपयांना संध्याकाळी बदल करण्यात आलाय ते देखील पाहू। आपण 18 कॅरेट सोन्याचा दर सध्याला काय चालू आहे? 18 कॅरेटचा 1 ग्रॅम वजनाचा दर जर सध्याला बघायला गेलं तर या ठिकाणी 9,225 रुपये। 10 ग्रॅमचा 18 कॅरेटचा दर बघायला गेला तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल किती रुपये तो देखील पुढे सांगणार आहे। परंतु 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ज्याला आता दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर या ठिकाणी पुढे तुम्हाला सांगणार आहे। परंतु सोनं घसरण्याचं नवीन वर्षानिमित्त कारणे काय आहेत हे देखील आपण समजून घेऊया। आता पहा, या ठिकाणी सोनं घसरण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता युद्ध या ठिकाणी आता त्या ठिकाणी शांत झालंय। म्हणजे अमेरिका असेल, इराण असेल, जे युद्ध पहिल्यांदा सुरू होतं तर ते या ठिकाणी शांत झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे सोन्याचे दर आता घसरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। बघा, या ठिकाणी 24 कॅरेटचा जो रेट आहे तर तो या ठिकाणी 12,300 रुपये प्रति ग्रॅमचा या ठिकाणी अंदाज पाहायला मिळतोय। त्यानंतर 10 ग्रॅमचं जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी बघा 1,34,000 रुपयांच्या आसपास पाहायला मिळतोय।
परंतु 22 कॅरेट शुद्ध सोन्याचं जर बघायला गेलं तर या ठिकाणी 1150 रुपये 10 ग्रॅमचा बघायला मिळतोय। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सोनं या ठिकाणी वर जाणार आहे का खाली येणार आहे, येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये सोन्याचे दर कशा पद्धतीने तुम्हाला आता वर जाईल का खाली जाईल याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। काही त्या ठिकाणी सोनार म्हणतात त्या ठिकाणी सोनं 1,70,000 पर्यंत जाईल, काही सोनार म्हणतात परत 1.25 लाखाला सोनं येईल। परंतु या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी 22 त्या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत किंवा या ठिकाणी पुढच्या मार्चच्या 22 तारखेपर्यंत सोन्याचे दर अद्याप कोणालाही फिक्स सांगता येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे सोनं एकदम त्या ठिकाणी, चांदी तर 10,000 रुपयांनी वर जातंय, एकदम खाली येतंय। सोन्याचं दर जर बघायला गेलं एकदम या ठिकाणी 10,000 रुपयांनी घसरतंय किंवा या ठिकाणी वाढतंय। 4-5 दिवसाच्या आत बाहेरचा खेळ 10,000 रुपयांनी सोनं वाढल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सोनं खरेदी करायचं तुम्हाला असेल तर या ठिकाणी थांबून विचारपूर्वक निर्णय घेऊन मगच खरेदी करा, अन्यथा तुमचा तोटा होऊ शकतो। अनुभवी व्यक्ती असतील किंवा ओळखीचे सोनार असतील त्यांच्याजवळ जाऊन विचारपूर्वक निर्णय घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला सोन्याविषयी अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।